छत्रपती शाहू स्टेडियमवर आजपासून शाहू छत्रपती केएसए फुटबॉल लीग स्पर्धेला प्रारंभ झाला। केएसएचे पेट्रन इन चीफ शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं। यावेळी ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे सदस्यपदी 5व्यांदा निवड झाल्याबद्दल मालोजीराजे छत्रपती यांचा शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, जुना राजवाडा पोलीस निरीक्षक सतीश कुमार गुरव, केएसएचे जनरल सेक्रेटरी मानिक मंडलिक, दीपक घाटके, नंदकुमार बामणे, अमर सासने, नील पंडित, राजेंद्र दळवी, नितीन जाधव उपस्थित होते। यावेळी बोलताना केएसएचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती यांनी केएसएचा हंगाम सर्व घटक उत्साहात पार पडतील असा विश्वास व्यक्त केला। ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचं मार्गदर्शन, वेस्टर्न इंडिया फुटबॉलचं मार्गदर्शन, त्याचबरोबर सगळ्या संघांना, सगळ्या संघ व्यवस्थापकांना एकत्रित बसवून त्यांच्याशी चर्चा करून या वर्षीची नियमावली आपण तयार केलेली आहे, जेणेकरून कुठल्याही वादाचा प्रसंग या हंगामामध्ये उद्भवू नये हा प्रयत्न काटेकोरपणे आम्ही केएसएच्या माध्यमातून केलेला आहे। मला असं वाटतं की हा हंगाम अतिशय चांगल्या पद्धतीने उत्साहाच्या वातावरणामध्ये पार पडेल। या हंगामातील पहिला सामना झुंजार क्लब विरुद्ध पाटाकडील तालीम मंडळ ब यांच्यात झाला। सामना पाहण्यासाठी फुटबॉल प्रेमींनी गर्दी केली होती। हा अटीतटीचा सामना झुंजार क्लबनं 3-2 अशा गोल फरकानं जिंकला। या सामन्यात विकी रजपूतनं 3 गोल करून हॅट्रिक साधली, तर पाटाकडीलच्या युनुस पठाण आणि श्रेयस मुळीक यांनी प्रत्येकी 1 गोल केले। दुसरा सामना शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ यांच्यात झाला। पूर्वार्धात शिवाजी तरुण मंडळाच्या करण चव्हाण बंद्रेच्या पासवर योगेश कदमनं 10व्या मिनिटाला गोल करून संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली। पूर्वार्धात हा सामना 1-0 असा राहिला। उत्तरार्धात शिवाजीच्या गोलची परतफेड करण्यासाठी फुलेवाडीच्या खेळाडूंचे प्रयत्न अपुरे पडले। शिवाजीकडून मारलेले जोरदार चेंडू फुलेवाडीचा गोलरक्षक रणवीर खारकर यानं रोखले। दोन्ही संघांकडून जोरदार चढाया सुरू राहिल्या। शिवाजीच्या करण चव्हाण बंद्रेकरच्या पासवर संकेत साळोखेनं उत्कृष्ट गोल करून संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली। शिवाजीच्या समर्थकांनी टाळ्या वाजवून साळोखे याचं कौतुक केलं। संपूर्ण वेळेत फुलेवाडी संघाला शिवाजी तरुण मंडळाच्या गोलची बरोबरी साधता आली नसल्यानं शिवाजी तरुण मंडळानं हा सामना 2-0 अशा गोल फरकानं एकतर्फी जिंकला। केएसए लीग स्पर्धा जिंकण्याचा आपला मानस असल्याचं शिवाजी तरुण मंडळाचे प्रशिक्षक संतोष पोवार यांनी सांगितलं। लोकल खेळाडू घेऊन टीम आमची उतरलेली आहे आणि प्लॅनिंगप्रमाणे आमच्या मुलांनी गेम केला आहे, तो प्लॅनिंग सक्सेस झाले। अशीच आमच्या आज जरा 2 प्लेयरना गेल्या वर्षी लास्ट मॅचला रेड कार्ड असल्यामुळं ते आज नव्हते, पुढच्या मॅचला खेळणार। याच्यापेक्षा परफॉर्मन्स आमचा दाखवणार टीम चांगली आणि लीग चॅम्पियन होण्याच्या दृष्टिकोनाने आमची वाटचाल राहणार। फुलेवाडी संघानं नवीन मुलांना संधी दिली असून या संघाची पुनर्बांधणी असल्याचं संघाचे प्रशिक्षक अतुल राबाडे यांनी सांगितलं। टीम आमची जरा नवकी असल्यामुळे यावेळेला एक संघाची पुनर्बांधणी आहे, त्यामुळं नवीन मुलांना आम्ही चान्स दिला आहे आणि चांगला परफॉर्मन्स काय 2-0 हरलो म्हणजे ती मंडळ शिवाजी तरुण मंडळ 1 नंबरची टीम आहे कोल्हापुरातली आणि मुलं आमची चांगली खेळत। गत हंगामात शिवाजी तरुण मंडळाच्या सुयश हंडे, सुमित जाधव आणि रोहन अडनाईक या खेळाडूंना पंचनी रेड कार्ड दिल्यानं या हंगामातील पहिला सामना या तिघांना खेळता आला नाही। मात्र इथून पुढे सामने खेळण्याची मुभा केएसएनं दिली। शनिवारी 16 डिसेंबर रोजी बीजेएम स्पोर्ट्स विरुद्ध सोल्जर ग्रुप यांच्यातील सामना दुपारी 2 वाजता, तर दिलबहार तालीम मंडळ विरुद्ध संयुक्त जुना बुधवार पेठ यांच्यातील सामना सायंकाळी 4 वाजता खेळवला जाणार आहे।